पुढच्या बातमीकडे वळूयात। ईस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुलुंड टोलनाका परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गणेश, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि याच ठिकाणी टोल वसूली सर्रास सुरू असल्याकारणास्तव याचा फटका देखील वाहनधारकांना बसत आहे। तर नक्कीच या ठिकाणी रुग्णवाहिकांना देखील याचा फटका बसलेला आहे। आत्ताच नुकतीच आता या ठिकाणी रुग्णवाहिका देखील मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच सकाळची वेळ झालेली आहे आणि कामावर जायला चाकरमान्यांना उशीर होत आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण चित्र मागासून दाखवतोय। नक्कीच या ठिकाणी आता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभाग कशा प्रकारचे प्रयत्न करणं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी दुचाकी चारचाकी वाहनं असतील या बसेस असतील या सर्व मुंबईच्या दिशेने जायला निघाले। ठाणे आनंदनगर जकातनाका ते ऐरोलीपर्यंत ही वाहतूक कोंडी गेलेली आहे। त्यामुळे जवळपास 2 ते 3 किलोमीटर अशी ही वाहतूक कोंडी आहे। पाहू शकतो या ठिकाणी टोल नाका आहे। टोल नाक्यावरती देखील या ठिकाणी सर्रासपणे वसुली केली जाते। त्यामुळे नक्कीच टोलधारकांनी देखील नियमात सांगण्यात आले होते की 200 ते 300 मीटर जे आहे ते या ठिकाणी रांगा लागल्या तर त्यांना मोफत या ठिकाणी सोडण्यात यावे। मात्र सध्या तर या ठिकाणी टोल वसुली करताना दिसत आहे। त्यामुळे मुलुंड टोल नाक्यावरती आता पहाटेची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आपल्याला दिसत आहे। त्यामुळे नक्कीच याचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। वाहतूक विभागाकडनं याकडनं उपाययोजना करण्यात येत आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागू शकतो। त्यामुळे नक्कीच ही वाहतूक कोंडी आता कशाप्रकारे वाहतूक विभाग करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। सध्या तरी या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच टोल एकीकडे वसुली केली जाते, दुसरीकडे याचा फटका देखील वाहनधारकांना बसत आहे। तसंच रुग्णवाहिकांना देखील बसत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणची वाहतूक कोंडी कधी दूर होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, आता आपण टीव्ही स्क्रीनवर 2 दृश्य दाखवतोय। आठवड्याचा पहिलाच दिवस मात्र नोकरदार वर्गाचा कशा पद्धतीने खोळंबा झालेला आहे ती ही 2 दृश्य। पश्चिम रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच गाड्या ज्या आहेत रेल्वे ज्या आहेत त्या उशिराने धावतायत। ओव्हरहेड वायरमध्ये प्रॉब्लेम झालेली आहे। त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे। नोकरदार वर्ग हा आता प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहत कशा पद्धतीने तात्काळत उभा आहे तीही दृश्य आहेत। आणि दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस मार्गावर सुद्धा वाहतूक मंदावलेली आहे। त्याचं एकच कारण तो म्हणजे या ठिकाणी असलेला टोल नाका। टोल वसुली जी आहे ती करून गाड्यांना वाहनांना पुढे सोडलं जात आहे। मात्र ही गर्दी जी आहे ही गर्दी हे रोजचं चित्र झालेलं आहे। मात्र याचा फटका नोकरदार वर्गाला बसतोय आणि त्याच्यामुळे हा टोल क्रॉस करेपर्यंत जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा वेळ जो आहे तो लागतोय आणि संथ गतीने वाहनं जी आहेत ती हळूहळू पुढे जात आहेत। त्याच्यामुळे आठवड्याचा पहिलाच दिवस आणि नोकरदार वर्गाला मनस्तापाचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। अक्षय, पश्चिम रेल्वेवर वाहतूक खोळंबलेली आहे, आता सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? ऋषाली, खरं तर सध्या आपण बोरवली स्थानकावरती आहोत। सकाळी 6:30 सकाळीच संपूर्ण रेल्वेची वाहतूक जी आहे ती बोरवली स्थानकावरतून विस्कळीत झालेली होती। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली होती। खरं तर ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 ची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली। त्यामुळे कुठेतरी चाकरमान्यांना सकाळी कामावरती जाताना जो आहे तो त्रास सहन करावा लागलेला होता आणि त्यानंतरच malaड, कांदिवली आणि बोरवली या स्थानकावरती रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती। परंतु 1 आणि 2 वरची जी वाहतूक जी आहे प्लॅटफॉर्मवरची जी वाहतूक आहे ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मने आता रेल्वे प्रशासनाने वळवलेली आहे। त्यामुळे सध्या आपण पाहू शकतो की पश्चिम रेल्वेवरती धीम्या गतीने वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू आहे। परंतु गर्दी जी आहे ती मात्र थोड्या काही प्रमाणात रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती पश्चिम रेल्वेवरती सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु ही तांत्रिक बिघाड जी आहे ती थोड्याच वेळात दुरुस्ती करण्यात येईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर ही 2 दृश्य आपण पाहताय। मुंबईकर जो आहे तो घड्याळाच्या काट्यावर धावत असतो। एक ट्रेन जर त्याची चुकली तर दुसरी ट्रेन पकडण्यासाठी होणारी गर्दी म्हणजे ही तोबा गर्दी असते आणि तेच चित्र आता पश्चिम रेल्वेवर पाहायला मिळतंय। सकाळी 6:30 वाजल्यापासून वाहतुकीचा खोळंबा झालाय आणि इथे ईस्टर्न एक्सप्रेस मार्गावरची वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे।